नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आता बघा पावसाळ्याचा दिवस चालू झालेला आहे इथं, आणि पावसाळा चालू झाला की त्याच्यात म्हणजे पाऊस नुसता नसतो की आपल्याला वातावरण सगळं बदललेलं जातं, थंडी असती, पाऊस असतो। मग अशा वेळेस काय होत असतंय का नाही, वेगवेगळ्या प्रकारचं संसर्गजन्य का नाही आजार प्रत्येकाला होत असतात, या म्हणजे थंडी, ताप, सर्दी, खोकला। आणि अशातच काय होतं पावसाळ्याच्या दिवसात का नाही बऱ्यापैकी का नाही आपली कपडे जी असतात का नाही ती वलसार असतात। म्हणजे दुसऱ्या दिवशी जर आपण जे कपडे घालत असतो ना कधी कधी ती वलसारपणा राहतो, कारण पावसाळ्यात ऊन नसतं आणि कपडे आपली सुकली जात नाही। त्यावेळेस ते कपडे आपण जर घातली तर काय काय ठिकाणी आपल्याला का नाही खरूज, नायटा, गचकरण, इसाब ह्या पद्धतीचं का नाही आपल्याला उठायला सुरुवात होत असते। आता ही कसं उठतं आणि कुठल्या जागेला उठतं का नाही, ज्या ठिकाणी अवघड जागा असते म्हणजे आपल्या काकेत म्हणा, कमरला म्हणा किंवा जांगाड्यातनी म्हणा, असं ही आपल्याला खरूज, नायटा ह्या पद्धतीने का नाही उठत असतं। हे का उठतं तर कारण आपली शरीरावरती का नाही जी वलसार कपडे असतात का नाही त्यामुळे ही आजार आहे का नाही प्रत्येकाला पावसाळ्यात होत असतो। मग अशा वेळेस काय करायचं, आपण घरगुती उपाय करायचा। गचकरणासाठी खरूज येतो, नायटा होतो। मग ती खरूज नायटा झाला की त्याला खास सुटत असते, खास सुटली की तिथं आपण खाजावतो आणि तोच हात दुसऱ्या ठिकाणी लागला की परत तिथं दुसरीकडे उठायला सुरुवात होत असते। म्हणून आपण त्यासाठी का नाही आणि आपण डॉक्टरकडे गेलो का नाही की तेवढ्या पुरतं का नाही आपल्याला डॉक्टर औषधं देतात, पण ती काय बरं होत नाही। मग त्यासाठी आपण घरगुती उपाय करायचा, खरूज, नायटा, गचकरणासाठी का नाही घरगुती उपाय करायचा। आणि त्या घरगुती उपायासाठी लय काय साहित्य लागत नाही, एकदम कमी साहित्य लागतं। आता काय साहित्य लागतं का नाही हे आपण बघून घेऊया। आता ही आहे बघा कोरपड। आता ही कोरपड आपण दारामध्ये लावत असतो, शहरामध्ये प्रत्येक जण गॅलरीत लावत असते, त्याच्यामुळे कोरपड ही प्रत्येकाच्या दारात असतेच। आणि कोरपड ही एकदम चेहऱ्यासाठी, केसांसाठी एकदम आपल्याला फायदेशीर असते। ह्याच्यातनं भरपूर असं ना विटॅमिन्स ए, बी, डी असं ह्या पद्धतीचं असते। आता ही हळद आपली प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतेच। हळद आपल्या शरीरात म्हणजे जातीच, रोजच्या पदार्थामध्ये आपल्याला का नाही हळद लागते आणि आपण ती वापरतोच असतो। हळद सुद्धा एक ना पौष्टिक पदार्थच असतो आणि प्रत्येक पदार्थामध्ये आपण वापरला जातो। आणि आता कापूर प्रत्येकाच्या देवघरात असतो। कापूर का नाही आपण जरी खाल्ला ना तरी त्याचा सुद्धा आपल्याला काही इफेक्ट होत नाही। आता बघा दुसरी गोष्ट राहिली आपल्याला खोबरेल तेल ही काही ठिकाणी का नाही खाण्यास सुद्धा वापरतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण का नाही केसांना लावतो त्यामुळे खोबरेल सुद्धा खाण्यातला एक पदार्थ आहे। म्हणजे ह्या सगळ्या वस्तू ना आपल्या घरामध्ये का नाही उपलब्ध असतात। आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचंय, ही जी हळद आहे ना ही 1 चमचा हळद घ्यायची। हा उपाय ना तुम्ही एकदम 7 ते 8 दिवस जर केला का नाही, जिथं जिथं तुम्हाला खरूज, नायटा उठत असतो का नाही तिथं जर लावला ना 100% सांगते एकदम गुणकारी आहे। आणि हा जी त्वचा रोग आहे का नाही हो बरा करणारा हो पदार्थ आहे। आता ही आपल्याला बनवायचं कसं, एकदम साध्या पद्धतीने बनवायचं बघा आपल्याला। आता ही 1 चमचा हळद घेतलेली, आता ही हळद आपण इथे घ्यायची, एकदम साध्या पद्धतीने घरगुती केलेला हे उपाय आहे। आता ह्याच्यामध्ये का नाही आपल्याला ह्या कोरपडीचा गर घालायचा, ह्या पद्धतीने कापायची कोरपड। आता ही गर आहे ना आपल्याला ह्यो घ्यायचा आहे, गर काढून हा बघा ह्यो असा गर असतो ना ह्यो आपल्याला घालायचा ह्याच्यात। ही एकदम चिकाटाने असतो थोडासा घालायचा, कारण ही सगळं आपल्याला गरात आहे का नाही हळद मिक्स झाली पाहिजे। ह्याच्यात आता आपण थोडासा एक तुकडा आणि थोडासा त्याच्यावरती असा एक गर टाकलेला आहे कोरपडीचा। आता हे कापूर तर आपल्या देवघरात असतो तुम्ही कुठला पण कापूर वापरला तरी चालतो, साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालतो। आता त्यातल्या आपल्याला ह्या फक्त 2 वड्या लागणार आहेत, ह्या 2 वड्या आपण आहे ना ह्याच्यात असं चुरून टाकायच्या।
बारीक चुरायचा. दोन वड्या टाकायच्या. आता ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. ह्याच्यात आधी कालवून घ्यायचं. ही बघा, ही चांगला एकजीव ह्यात आपल्याला झाला पाहिजे. आता ह्या कापरात आणि ह्याच्यात कोरपडीच्या घरातच ह्याच्या जास्त ओलसरपणा झालाय, पण तरीसुद्धा आपल्याला खोबरेल तेल घ्यायचं आहे. खोबरेल तेलाचं काय आहे की त्या जखमेवरती जिथं खरूज नाईटा असतो का नाही, त्या जखमेवरती का नाही खोबरेल तेल का नाही मवारे आणण्याचं काम करत असतं. म्हणजे त्याचा ओलसरपणा आहे का नाही असा सुकावण्याचं काम करत असतं येते. म्हणून आपल्याला का नाही ह्याच्यामध्ये का नाही खोबरेल तेल घ्यायचं. एकदम ती जागा मऊ पडते आणि खाज सुटण्याची का नाही कमी प्रमाण होतं. म्हणून आपल्याला त्यात खोबरेल तेल घ्यायचं. आता थोडंसं आपल्याला ह्याच्यात खोबरेल तेल घालायचं, कारण ही जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही. बघा, आता ही मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने. काय वस्तू लागते? हळद, कापूर, कोरपड आणि तेल. आता ही मिश्रण जर तुम्ही 7 दिवस लगातार केलं आणि जिथं जिथं आपल्याला नाईटा उठलेला आहे, खरूज उठलेला आहे, त्या ठिकाणी जर ही लावलं तर 100% फरक पडत असतो या. आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बघा, म्हणजे जिथं आपल्याला त्वचा रोग झालेला असतो का नाही, प्रत्येक त्वचेला असं काही चट्ट उठत असते. चेहऱ्यावरती सुद्धा बघा असं पांढरं पांढरं उठत असतं या. म्हणजे जिथं आपल्याला स्किनला आपल्या त्या त्वचेला का नाही काहीतरी कमी पडतं, त्यामुळं ही सगळं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का नाही, ओलसर कपडा घातला की पावसाळ्यात ही बघा खरूज नाईट्याचं प्रमाण वाढत असतं. आता का नाही ही जी मिश्रण तयार केलेलं आहे ही लगातार आहे का नाही आपल्याला 7 दिवस. आता हे मिश्रण लावायचं कसं तुम्हाला सांगते. आता कापूस घ्यायचा, बोटाने हाताने लावायचं नाही. कारण काय होतं, ज्या ठिकाणी आपण लावतो जर बोटाने तुम्ही जर लावलं की तेच बोट आपण दुसऱ्या ठिकाणी लावतो. म्हणजे समजा असं काकमध्ये जर आलं, आता आपण इथं जर लावलं का नाही तेच परत आपण गुडघ्याच्या ठिकाणी लावतो, जांगाड्यात लावतो. म्हणजे तिथले जे त्वचावरती झालेले जे गचकरण असतं या ती लगेच दुसऱ्या ठिकाणी उठत असतं या. वलसर कपडा पावसाळ्यात वापरायचा नाही अजिबात. काय होतं, ह्या मुळातच वलसर कपड्याने का नाही आपल्याला खरूज नाईट्याचं प्रमाण वाढत असतं. आता ही बघा, हे असं कापसाने घ्यायचं आपल्याला. असं मिश्रण त्याचं जिथं आपल्याला नाईटा खरूज उठलेला आहे का नाही त्याच्या ठिकाणी असं ही मिश्रण लावायचं, कापसानीच लावायचं. आता हे असं का नाही सुकलं का नाही, आता सुरुवातीला काय होतं का नाही ह्याची खास कमी होत असते. नंतर ह्या का नाही असं ती त्वचा आहे का नाही अशी ओढून धरते. जसं जसं ढपली धरल का नाही त्या पद्धतीने ओढून धरत असते. हा उपाय जर लगातार तुम्ही जर 7 दिवस जर केला का नाही तर तुमचा त्वचा रोग म्हणजे ते काय खरूज नाईटा जे असेल का नाही 7 दिवसात आहे का नाही तुमचा बरा व्हायला मदत होत असते. कुठं बाहेर जायची गरज नाही, काय नाही. आपल्याला दवाखान्यात जायची सुद्धा गरज नाही. घरगुती हा सतत. आता हळदीमध्ये ॲसिडचं प्रमाण जास्त असतं या आणि कापरामध्ये सुद्धा त्याचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळं आज जे तयार झालेले असतात बारीक बारीक जे आपलं बघा असं किडं तयार झालेलं असतात का नाही ही मारण्याचं काम करत असते. म्हणून आहे का नाही ही का नाही घरगुती उपाय करायचा. आता चला मंडळी, तुम्हाला जर आमचा जो साध्या सोप्या पद्धतीने जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही उपाय कसा काय झाला आहे का नाही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.